आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र मनोज माझ्या बरोबर आहे। मनोज, डोळे मिटायचे आणि मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची पटकन। 1 हातात द्यायचं, 2 आणि 3। मनोजनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 32। अभिनंदन, या। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 38। अरे या 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 आजोबा या। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 93। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या सुपर मार्केट राऊंडला आपण सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? बाबासाहेब अपार। अपार? हो। बरं, अपार काय तुमच्याकडे? अपार काय प्रेम तुमचं? प्रेम आहे अपार। बरं, मला सांगा तुम्ही काय करता? सलून व्यवसाय आमचा। हेअर सलूनचा व्यवसाय। आणि घरी कोण कोण असतं? फॅमिली म्हणजे वाईफ आहे आणि 2 मुलं आहे। 2 मुलं? मग मूळचे औरंगाबादचेच आहात? नाही, अंबडचे। अंबडचे? मग कधी आलात इकडे औरंगाबादला? 15 वर्ष पहिले। 15 वर्षापासून इकडे आहात? बरं, मुलं काय करतात? शिक्षण करतात। मला सांगा घरातल्यांबरोबर किती वेळ देता तुम्ही? रात्री सकाळी। रात्री आणि सकाळीच फक्त वेळ मिळतो, नाहीतर कामाच्या व्यापात अजिबात वेळ मिळत नाही। बरं, बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय। इथे तुमच्या कुटुंबातले बरोबर नसणार आहेत, त्यामुळे तुम्हाला एकट्यालाच खरेदी करायची आहे। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। नमस्कार। आपलं नाव? दत्तात्रय दुसाने। दुसाने? आजोबा तुम्ही काय करता? मग सध्या रिटायर आहात? बरं, कुठे होता कंपनीत कामाला? मी कंपनीत होतो। कुठे? धुळ्याला। धुळ्याला होता? बरं, मग आता औरंगाबाद मध्ये कसं काय? औरंगाबाद मध्ये पुण्याला गेलो मी राहायला। बरं, म्हणजे तुम्ही पुण्याचे आहात? हो मग इकडे पाहुण्यांकडे आलाय? हो। बरं, मला सांगा मग पुण्यानं औरंगाबादला आल्यावर औरंगाबादमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी जायचा बेत असतो तुमचा? फिरायला काय इकडे हे बाग बगीचे मध्ये। बाग बगीच्यांमध्ये रमता फिरायला? बर, बीबी का मकबरा बघितलाय? हो। बर, मग आता जर औरंगाबाद मध्ये आलेलाच आहात तर इथं जर समजा खरेदी जिंकलात तर ती सगळी खरेदी आमच्यातर्फे औरंगाबाद मधून भेट म्हणून तुम्ही घेऊन जा पुण्याला। बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कसे खेळताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। 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 आपलं नाव? दीपाली देशपांडे। बर, तुम्ही काय करता? मी काही नाही, गृहिणीच आहे। गृहिणीच आहात? आणि मिस्टर? मिस्टर कंपनीत आहेत। कंपनीत? बर, औरंगाबाद मध्ये मूळचे आहात तुम्ही की बाहेरून आलात? नाही, औरंगाबादचे नाहीये, रिसोडचे आहे आम्ही। कुठले? रिसोड। रिसोडचे? बर, मग आता इकडे औरंगाबाद मध्ये आल्यानंतर मिस्टरांबरोबर किती वेळा बाहेर पिक्चर बघायला गेला? 1-2 वेळेलाच बघितले। 1-2 वेळेलाच बघितलेला आहे? बरं, बघूयात आज तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणार आहे किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 890 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। चला लवकर लवकर, वेळ कमी आहे, 1 मिनिटाचा कालावधी आहे, पटापट खरेदी करायची आहे तुम्हाला। 890 रुपयांची खरेदी। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूयात। खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे, पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे। दीपाली देशपांडे यांनी केलेली खरेदी आहे 512 रुपयांची। त्यानंतर दत्तात्रय दुसाने यांनी केलेली खरेदी आहे 765 रुपयांची आणि बाबासाहेब अपार यांनी केलेली खरेदी आहे 897 रुपयांची, जी आपल्या लिमिटच्या जवळ जाते, त्यामुळे ते ठरले विजयी। अभिनंदन। अभिनंदन, तुम्हाला मिळते ही सगळी अपार खरेदी। अभिनंदन दादा। धन्यवाद। मिसेस आलात बरोबर? हो। कुठे आहेत? मागे। नमस्कार। त्यांच्या साडीचा रंग पण गुलाबी, बँडचा कलर पण गुलाबी आणि चेहऱ्यावर पण आता गुलाबी रंग आलाय।
क्या बात आहे. बरं, एवढी अपार खरेदी कशी काय जमली अपार दादा? काय नाही आता हाताने घेतलंय. हाताने घेतली, पण अंदाजानं माहित होतं. हा, माहिती होतं. बरं, आता हे सगळं साहित्य दुकानात न्यायचं नाही, नाही हे घरी. तुमच्या वापरासाठी ठेवायचं. हा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आपल्या जॅकपॉट राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या सांगोळे वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडचे विजेते अपार दादा दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. 1 मिनिटाचा गेम काय ना आजचा तो मी सांगतो. त्याच्या अगोदर वरती आजचा 1 मिनिटाचा गेम आहे तुमच्या दोघांचा. तो या तोरणांशी संदर्भात आहे, पण तो काय आहे ते मी पहिल्यांदा समजून सांगतो. तुमच्या दोघांना पहिल्यांदा दोन्ही हात तुमचे पाठीमागे बांधायचे आहेत आणि हाताचा वापर न करता तोंडाने हे कागद तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमच्या समोरच्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत. जो 1 मिनिटामध्ये सर्वाधिक कागद जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? नक्की सगळेजण तयार आहेत? सुरुवात करायची. 3:30. चला लवकर 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 टाळ्या. अरे वा, एक तोडलं. लवकर 3:30. थांबा थांबा थांबा. 1 मिनिटाच्या वेळेमध्ये बघूयात सर्वाधिक कागद कुणी जमा केलेत ते. पहिल्यांदा सांगोळे वहिनी 1, 2 आणि 3. आणि आता अपार दादा 1, 2 आणि 3. तुम्ही चौथा कागदही जमा केला होता, पण तो प्लेटमध्ये नव्हता, त्यामुळे तो ग्राह्य धरला जाणार नाही. याचाच अर्थ दोघांनी 3-3 कागद जमा केलेत. दोघांमध्ये टाय झालाय, त्यामुळे आता आपण आजमावतोय नशिबाचे फासे. सगळ्यात पहिल्यांदा फासा टाकतायत सांगोळे वहिनी. फासा टाका. सांगोळे वहिनींना मिळाले 4 अंक. अभिनंदन. आता अपार दादा तुम्ही टाका नीट. अपार मिळाले 6 अंक. अभिनंदन. याचाच अर्थ अपार दादांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? अपार दादा कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या. हिरव्या रंगाची चावी. पाठीमागे काय वाटते? लाल की हिरवी? लाल हिरवी असं सगळेजण म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? नाही, हिरवीच आहे. हिरव्या रंगाची चावी निवडा मग. अपार दादांनी निवडले हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे सांगोळे वहिनींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत आपले अपार दादा. अपार दादा तुम्हाला मिळालेले आहेत टोकरी. काय वाटतंय? काय नाही, चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय? हो. बरं, मग आता काय वेळ ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करणार? मुलांच्या सस्पेन्सिलला टोक करत बसणार. हो. नक्की. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या सांगोळे वहिनी. त्यांना मिळालं फूड प्रोसेसर. अभिनंदन. थँक्यू. 1 मिनिट. आता मोठा प्रश्न. घड्याळाचं काय करणार? मिस्टरांना देणार. आणि हा फूड प्रोसेसर मलाच ठेवणार. तुम्हाला ठेवणार. हो. आणि मग मुलांना मुलं घेतील वेगळं त्यांचं. वेगळं घेतील. हा. मी एक सांगू, याच्यामध्ये ज्यूस बनवा आणि तो मुलांना द्या. विषय संपला. हा. बरोबर ना? सगळे खुश होतील. हा. आणि तुमच्या सिंगापूरच्या ट्रिप साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, कोकणातून आला गोसावी त्याची जटाजुटच लई म्हणजे कोण? थांबा थांबा, उत्तर फोडू नका तुम्ही. या नाव? स्नेहल मुळे. आणि उत्तर? नारळ. अचूक उत्तर दिलंय. तुला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू. तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.